10:30च्या आसपास पुन्हा एकदा पुटची मुवमेंट सापडली. 22,650चा पुट दिला होता, 15-20 पॉईंटला दिला होता. मोठी रॅली पकडता पकडता लॉस होऊ नये, 15-20 पॉईंट सेफ ट्रेडिंग होतात. अगदी 15 काय 20 पॉईंट जरी पकडलात ना तरी तुमचे एक 500 रुपये तुमचे एका लॉटला सहज निघतात. 104 ते 114 आला होता. हां, अशी सिच्युएशन आली तर सावध राहा. बघा, निफ्टी रेड आहे, बँक निफ्टी ग्रीन आहे, निफ्टी 0.5% रेड आहे आणि बँक निफ्टी 0.5% पॉझिटिव्ह आहे. असं जर तुम्हाला सापडलं ना, शक्यतो ट्रेड अवॉइड करा. जर तुम्हाला खूप शाश्वती असेल की पुढे मार्केट पडणारच आहे, मार्केट चढणारच आहे, तरच ट्रेडिंग करा, नाहीतर शक्यतो अशा वेळी ट्रेडिंग अवॉइड करा. बघा, मी खाली नोट पण टाकली होती. T6 प्लॅटिनमवरती मी सांगितलं होतं बाटा 1390ला घ्यायला, 1400, 1410, 1415 टार्गेट होतं. टार्गेट त्याने हिट केलं. बाटामध्ये एक न्यूज होती, त्यासाठी दिलं होतं. बघा, मी जे लेवल सांगितले ते कसे आले बघा. एक लिनियर मोशनमध्ये ग्राफ आला, स्टॉप लॉस हिट नाही, ॲव्हरेज नाही, काही नाही, स्मूथ ट्रेड झालं. जर तुमच्याकडे चांगला फंड असेल तर इक्विटी कॅशमध्ये तुम्ही भन्नाट कमाई करू शकता. जर तुमच्याकडे आता 1-2 लाख रुपये असते आणि याचे तुम्ही एक 500 शेअर्स घेतले असते, 500 गुणले 15 रुपये, 15×5 = 75, 7,500 जाग्यावर झाले असते. इक्विटी कॅश आहे, समजा हा शेअर वाढला नाही, डिलिव्हरी तुमच्या हातात राहील. एक कॉन्फिडन्स असतो, राजासारखी कमाई आहे ना ती इक्विटीत होते. ऑप्शनमध्ये काय, बाटा 1390, स्टॉप लॉस त्याचा 1378 दिलेला, पण तो हिट झाला नाही. बघा, बाटावर पण लोकांनी कमाई केली. हां, आता त्यांनी शेअर्स 50 आणि 10 घेतले होते, त्यामुळे एक 400-200 एवढीच कमाई झाली. पण तुम्ही जास्त शेअर्स घेतले असते, आता ह्यांनी बघा क्वांटिटी जास्त घेतलेली, फायदा यांचा खूप झाला. आनंद काय की मी ट्रेड देतो आणि त्यावर कोणतरी कमाई करतं याचा आनंद होतो. एका साईडला मार्केटमध्ये लोक पैसे घालवत आहेत आणि दुसऱ्या साईडला आपण पैसे कमावतोय. आपण थोडे जरी ग्रीनमध्ये असू ना तरी आपण खूप नशीबवान किंवा स्किल्ड आहोत हे समजून घ्या. सिप्ला न्यूज होती, ॲक्च्युली गेले 2 दिवस आहे ना फार्माचे शेअर छान वाढत आहेत. सिप्लाने पण चांगली रॅली दिली, अर्थात क्लोजिंगच्या वेळी थोडासा गडबडला, पण सिप्ला छान होता. ICICIचा 1100चा कॉल आठवलं. ICICI मी का सांगितला होता, ICICI, HDFC, SBI हे आहेत ना, यांचं रेप एक पॉझिटिव्ह आलं, यांच्यावरती एक पॉझिटिव्ह नोट आली आहे. त्यामुळे ना हा एक्सपेक्टेड होता की 10 ते 11, 12 जाईल, तो 10, 11, 12 गेलाच, वर 14 पण गेला. सगळे टार्गेट हिट, अजिबात स्टॉप लॉस नाही, काही नाही. याचा चार्ट खाली बघा कसा वर गेला, एक लिनियर मोशनमध्ये वर गेला. कॉन्फिडन्स येतो असा ट्रेड असेल तर. खाली बघा, मी वेल्थ GK प्रीमियमवरती हा दिला होता, साधारण मी 9:20ला हा ट्रेड दिलेला. ट्रेड लगेच सक्सेसफुल झाला. हिरो मोटोकॉर्प 52,000चा कॉल, सकाळी सांगितलं होतं हिरो मोटोकॉर्प चालणार. ह्याचा एक IPO पण येतोय हिरोच्या फायनान्सवरती, म्हणजे आपण हिरोची गाडी घेतोय तर त्यासाठी आपण फायनान्स कुठला करतो, श्रीराम फायनान्सचा करतो, इंडसइंड बँकचा करतो, तो नाही करायचा. आता हिरो स्वतःचाच फायनान्स देणार आहे. महिंद्रा कधी कुठली गाडी घेतली आहे, स्कॉर्पिओला गेलाय कधी, महिंद्राचा स्वतःचा फायनान्स आहे, ते स्वतःच्या फायनान्सने गाड्या देतात. सेम हिरो असं करताय. पॉझिटिव्ह, ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह. 52,000चा कॉल होता, 9:28ला घेतलेला, 9:45, 9 म्हणजे अगदी लिटरली 15-20 मिनिटात सगळे टार्गेट हिट झाले. 10.20 ते 11 गेला, डायरेक्ट 13वरती गेला एका कॅन्डलमध्ये. 14, 17, लिटरली 20. ह्याने याचं प्रीमियमच डबल केलं. म्हणजे काय, हिरो टू झिरो सारखा प्रीमियम डबल करून गेला. यासारखा भारी ट्रेड. आणि तुम्हाला काय पाहिजे सांगा, तिथे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी 22, 23, 24 आहे आणि इथे तुम्ही बिंदास प्रॉफिट कमवताय. याला म्हणतात शाश्वती. पुढे बघा, हिरोचा चार्ट बघा, एका लिनियर मोशनमध्ये कसं याने सगळे टार्गेट हिट केले आहेत. थोड्या वेळाने आम्ही खाली गेलो बँकेक्सवरती. निफ्टी रेड होती, पण बँकेक्स, फिन निफ्टी, बँक निफ्टी, फिनान्सच्या गोष्टी होत्या ना, यात एक कॉल साईडला चांगली मोमेंट होती. आम्ही तीच ग्रॅप केली. 56,000चा कॉल दिला. प्रीमियम ग्रुपला तो थोडा आधी दिला होता. हा 510 ते 520, 540 गेला, टार्गेट हिट केलं. टार्गेट हिट करून त्याच्या पुढे तो चांगला 600पर्यंत गेला. याने याची सगळी टार्गेट हिट केली. सांगण्याचा मुद्दा काय, यात अडकलं कोण नाही. समजा कोण चुकीच्या बाईंगला अडकला असेल तरी सुद्धा तो 600पर्यंत वर एका लिनियर मोशनने गेला. ट्रेड सक्सेसफुल झाला, सगळे टार्गेट हिट झाले. प्रीमियम ग्रुपचा स्क्रीनशॉट बघा, त्यांना मी आधीच देतो का तर ते प्रीमियम आहेत शेवटी. हा बँकेक्सचा ग्राफ बघा कसा गेला. 1, 2, 3 कॅन्डलमध्ये लिटरली 50-50 पॉईंट दिले. याला म्हणतात रॉकेट. खरं रॉकेट हे असतं. नंतर ना थोड्या वेळाने, आता मला बरेच जण लाईव्हवरती सांगतात तुम्ही हिरो टू झिरो का देत नाही, दिला. हिरो टू झिरो दिला होता. कुठला होता, निफ्टीचा होता. कॉल होता 22,400चा कॉल होता आणि थोड्याच वेळात निफ्टी 22,500ला गेली. 100 पॉईंट वर आली. म्हणजे प्रीमियम काय झालं असेल बघा, हा 40 वरून 80 गेला, लिटरली प्रीमियम डबल केलं. 80 वरून 100, सगळे टार्गेट हिट. हां, आता हिरो टू झिरो होता, हा डायरेक्ट जात नाही. इथे कुठेतरी तुम्हाला ॲव्हरेज करावं लागतं, कुठेतरी वाट बघावी लागते, कुठेतरी तुम्हाला ना थोडंसं पेशन्स धरावे लागतात. ते नसतील तर नवीन लोक ह्याच्यामध्ये 100% लॉस करतात. नको तिथे स्टॉप लॉस हिट करून घेतात, नको तिथे ॲव्हरेज करतात. पण हा ट्रेड मात्र चालला. आजचा दिवस होता ना, हा ॲक्च्युली व्हॉलेटिलिटी खूप होती.
बऱ्याच जणांनी ट्रेडिंग करू नका म्हणून सांगितलेलं, आपण ट्रेडिंग केलं पण प्रॉफिट पण काढला. तुम्हाला आमच्या जवळ यायचं आहे, आमच्या बरोबर तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे तर जॉईंट व्हा T1 ला. T1 ऑप्शन ट्रेडिंगचा प्रीमियम ग्रुप आहे.